मला माझा परत हे पाहिजे. दुसऱ्यांनी काय केलं नाही केलं पण आम्ही काय करून दाखवतो. आम्ही करू. कोणचा साप आहे फोटो दाखवा. फोटो दाखवा. सापाला दाखवा तेव्हा आम्ही केस करू. हे लोकांनी काय केलं काय केलं. पूर्ण अर्धा घंट्यापर्यंत तडफडत होता. जो सास सोडली त्याला दाबू पोरं माहिती मेलाय तो आता. 5-6 जण आले. पटकन पळून आणला ना आम्ही. चौकीला पाठवलंय नाही. हे गरज नाही पाहिजे की कोणता पहिले तर बेसिक बेसमध्ये द्यायचा. एका अल्पवयीन मुलाला साप चावला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र पालकांनी आरोप केला आहे की या ठिकाणी आणल्यानंतर वेळेत उपचार केला नाही डॉक्टरांनी त्यांनी आरोप केला. हां, सदर बेबी 3 वर्षाची होती. त्या बेबीला मांडीला पार्श्वभागावर साप चावलेला होता आणि तो साप न्यूरोटॉक्सिक होता. तो बेबी शिवगंगानगर येथे राहते. तेथून इथपर्यंत यायला जवळपास अर्धा-पाऊण तास तरी गेलेला असावा. आणि सदर साप हा न्यूरोटॉक्सिक होता. न्यूरोटॉक्सिक म्हणजे अतिशय म्हणजे गंभीर स्वरूपाची बेबी साप चावल्यानंतर आपल्याकडे आलेली होती. तरीसुद्धा आमच्याकडं ड्युटीवर असणारे जे कर्तव्यावरील CMO होते त्यांनी ताबडतोब त्या बेबीला तपासणी केली. ताबडतोब तिचं ब्लड घेतलं. ताबडतोब IV लाईन लावली. ताबडतोब ASVची ड्रीप पण लावली. परंतु बेबी गॅस्पिंगमध्ये ऑलरेडी गेलेला होता आणि त्या बेबीला पेडियाट्रिशियन आणि सिनियर डॉक्टर ज्या की MD पॅथॉलॉजिस्ट आहे, सिनियर डॉक्टर MD पेडियाट्रिक डॉक्टर यांनी स्वतः म्हणजे त्या रुग्णावर उपचार केलेले आहेत. तरी पण बेबी वाचवण्यामध्ये त्यांना यश नाही मिळालं. पण पालकांचा आरोप आहे की वेळेत उपचार मिळाला नाही, आम्हाला उत्तर दिली नाही, वेळेत उपचार नाही केला. नाही, वेळी म्हणजे हे बघा, बेबी डॉक्टरच्या पुढं आल्या डॉक्टरांनी तपासणी केलेली आहे. आल्या त्याचा म्हणजे IV लाईन घेऊन लगेच ASV सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही डॉक्टरांची कुचराईपणा झालेला नाही.